अगदीच जर पाहिलं तर थोडस शरीर अनफिट आहे, त्या कारणास्तव थोडी रेस्ट ऑफ त्यांची पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल मयू 11 धामणगाव आणि आई गावदेवी साखरोली. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलतोय. एक चांगला खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आपल्यामध्ये उपस्थित आहेत रमेश भोईर यांना मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करायचं आहे. दिलीप या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेची आठवण की कायम दिलीप याने चांगला खेळ केला होता. अगदी त्याच्या घराच्या शोकेश मध्ये ही ट्रॉफी नेहमीच हे पाहायला मिळेल आणि त्याला आठवण येईल स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 ची. दुसऱ्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करत सामनावीराचा पुरस्कार हा त्याने पटकावला होता. तर पप्पू 11 नांदेडने संघ आपण आयोजक यजमान आहात. विनंती करतो आपले फलंदाज पाठवा. स्वर्गीय सागरभाई प्रतिष्ठान खेळाडू कक्ष आपण पाहतोय, ज्यांच्या नावाने जे खेळाडू कक्ष बनवलेला आहे. अनगाव संघाने प्रथम नाणेफेक जिंकली आणि जो खेळाडू कक्ष निवडला स्वर्गीय रोहिदास पाटील प्रतिष्ठान यांच्या नावाने एक खेळाडू कक्ष आपण पाहतोय. आजचं शेड्यूल काहीच इन बिटवीन फास्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं सकाळच्या सत्रामध्ये सकाळपासून संघांनी आणि एक जमेची बाजू ही पाहायला मिळाली. कारण की कालच्या दिवसामध्ये आम्ही एकंदर शेवटच्या सत्राचा अभ्यास केला तर शेवटचा चेंडू खूप उशिराने हाताळला गेला होता. थोडंसं बॅट लाईट जरूर झालं होतं पण पर्याय नव्हता. अखेर एक संघ क्वालिफाय होणं हे आपल्याकरता खूप बंधनकारक आहे आणि या नियमानुसार तो संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळाला. जय वाघोबा लाभ संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता. जय दुर्गा सोपेगाव संघ सर्वात कमी धावसंख्या असलेला संघ आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा. विशाल निमसे आणि ऋषिकेश पाटील यांच्या वतीने पप्पू 11 नांदेडने संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सामन्याला सुरुवात होईल. 2 फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. जतीन आणि ऋषी ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाज जितेन बॉलिंग मार्क वरती आहे. पहिला चेंडू हाताळला जाईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू भन्नाट वेग. फलंदाजाला यक्ष प्रश्न पडलाय की या चेंडूवरती खेळावं तरी कसं. अगदीच बॅट फिरवली अखेरच्या क्षणी आणि असं वाटत होतं की बॅटला स्पर्श होतोय की काय चेंडूचा, पण मात्र नाही. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र अपील केली जाते आणि पंचांचं बोट आकाशात वर. छेडखानी झाली आणि इथून मात्र फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. फलंदाज जतीन बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला जय संतोषी माता स्पोर्ट्स अनगाव या संघाने. फलंदाजी करता आमंत्रित केलं आयोजक संघाला आणि आता मात्र फलंदाजी करता आलाय फलंदाज अभिषेक
अनिकेत शेलार यांचे लहान बंधू आपण पाहतोय खेळपट्टीवरती आहे। सत्व परीक्षा आहे, आपल्या घरेलू मैदानाच्या बाजूला आपल्याला खेळायचं आहे। घरचे प्रेक्षक आहेत, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळायचं आहे, कुठेतरी दबाव झुगारून खेळावं लागेल। यावेळेस मात्र फटका चांगला, देखना फटका, देखना स्ट्रोक, निघून जाईल चेंडू सीमा पार, मिळतील या धावाच्या। गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून। अगदीच मधुर संगीत आपल्यापर्यंत ऐकायला मिळत आहे स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या नावाचं। मयूर सुतार आमच्या समवेत आहेत आणि मयूर सुतार यांना सुद्धा ती आठवण नेहमीच आठवण असेल। घोडगावचं मैदान, 10,000 रुपयाचा चेक आणि गोव्याची ट्रिप। अगदीच विरुद्ध संघ होता महापोली संघ, वक्की स्पोर्ट महापोली संघ, आणि अगदीच त्या आठवणी मात्र रोहिदास पाटील हे आपल्यापासून दुरावले आणि अगदीच त्या आठवणींना, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा खेळली जाताना आपण पाहतोय। अगदीच 10 वर्षापूर्वीची घटना आहे आणि मला अजूनही आठवतंय की त्या स्पर्धेमध्ये मयूर सुतार याने जी कामगिरी केली होती, अगदी वाखाणण्याजोगी कामगिरी, तेव्हा मात्र फक्त 2 षटकाचे सामने व्हायचे किंवा 1 षटकाचे सामने व्हायचे, पण आता मात्र खेळाडूंना 4 षटकांचे सामने खेळायला मिळतात। यावेळेस मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह फटका फसलाय आणि अभिषेक याला जीवनदान दिलं गेलंय। धावा मिळतायत त्या 2 दरम्यान निलेश यांचं आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत आहे। ओळीया सामन्याकडे धावसंख्या जाऊन पोहोचले, फलकावरती आपण पाहतोय 6 धावा फलकावरती जोडण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालंय। जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज अभिषेक याला जीवनदान, पुढे सरसावत, पुन्हा एकदा चेंडू हवेत, जितेन चेंडू खाली आणि आता मात्र चुकी होणार नाही। अभिषेक निराश पावलांनी इथून मात्र खेळपट्टी सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय। बडी मछली जाल में फसती हुई, त्याच्या नावात हाय क्वालिटी, त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा रोहिदास पाटील यांचं गाणं, स्वर्गीय रोहिदास पाटील यांचं गाणं जेव्हा जेव्हा डीजेच्या माध्यमातून वाजलं जातं, तेव्हा तेव्हा नेहमीच त्या गाण्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे की आपल्या सहकार्यांना घेऊन नेहमीच एक चांगलं काम, गावाच्या विकासाचा दृष्टिकोन असेल किंवा त्याचप्रमाणे आपल्या सहकार्यांना पुढे नेण्याचं काम हे त्यांनी नेहमीच केलं। वळूया सामन्याकडे। आता मात्र अनिकेत शेलार शो आणि अनिकेत शेलार खेळपट्टीवरती, एक बंधू बाद झाला आणि दुसरा बंधू वेळेप्रमाणे इथून मात्र खेळपट्टीवरती दाखल होताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय। अनिकेत शेलार नॉट स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, घरंगळत चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय। 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल, तू मैमे, आणि इथून मात्र चेंडू गॅदर करण्यामध्ये चूक केली। धावा मिळतायत त्या 2। धाव घेताना नेहमीच म्हटलं जातं की यस, नो आणि वेट या 3 भूमिका महत्वाच्या असतात। या 3 भूमिकामध्ये कुठेतरी तुमची भूमिका बदलली तर मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतो आणि धावचीचं एक असं स्वरूप आहे की फलंदाज नेहमीच निराश पावलांनी त्याला बाद व्हावं लागतं। सिली मिस्टेक पद्धतीने फलंदाज बाद होत असतात। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, गोलंदाज कल्पेश। यावेळेस मात्र चेंडूला हुक केलाय, निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूचा पाठलाग करतोय। तत्पूर्वी या धावा मिळतायत त्या 2। अनिकेत शेलार, धावपळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, वारंवार त्याने 2 धावा घेण्याचा मनसुबा जो आखलेला आहे त्या मनसुब्यामध्ये यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि एक जमेची बाजू की अजूनही अनिकेत शेलार नॉट स्ट्राइक एंड वरती आहेत। स्ट्राइक वरती केव्हा येतील आणि केव्हा चांगले फटकेबाजी पाहायला मिळेल, सर्व प्रेक्षक मात्र आतुर आहेत।
यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय गली रिजन मध्ये, आउटफील्ड फास्ट, चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा 2 धावा, 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय फलकावरती. 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 12 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण विचार केला तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय आणि एखाद्या गाडीचा VIP नंबर हा पाहायला मिळतो की काय. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2-2-2. यावेळेस मात्र चांगला देखणा स्ट्रोक निघून चाललाय. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, एकच धाव मिळेल. संघाचा संघनायक याला आपण पाहतोय. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अनिकेत शेलार शो आणि अनिकेत शेलार खेळपट्टीवरती आपण पाहतोय. बॅटिंग स्टँड वरती पेक्षा आहे, मोठे फटके पाहायला मिळतीलच. प्रहार करण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल. शेवटच्या क्षणी इथून मात्र ही एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करता कल्पेश योग्य रीतीने गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या 3 चेंडू जे हाताळले गेले त्या प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव आणि उर्वरित 3 चेंडूवरती किती धावा जोडल्या जात आहेत हे मात्र पाहावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र नाही, रोखलाय. आणि अगदीच पहिल्या 3 चेंडूवरती दुहेरी धावा आणि पुढील 3 चेंडूवरती एकेरी आणि फक्त एकेरी धाव. म्हणजे एकूण एकंदर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज कल्पेश याने. यापुढील होणारा सामना आपल्या भेटी करता येईल मयू 11 धामणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता सज्ज होईल आई गावदेवी साखरोली हा संघ. या मॅच मधून जो संघ विजेता होईल तो संघ थेट फायनल करता क्वालिफाय असेल. पण मात्र या मॅच मधील जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्यांच्याशी लढत देण्याकरता सज्ज होईल जनमान भरे संघ. असं हे आजच्या दिवसातील शेड्यूल आपण पाहतोय. थोडीशी दमछाक झालेली आहे त्यामुळे एक ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जी पाण्याची पूर्तता केली जाते. अनिकेत शेलार आपल्या सहकार्याला फलंदाजाला कानमंत्र दिला जाईल आणि येणारे 2 षटक या 2 षटकामध्ये किमान 25 ते 30 धावा जमवणं हे अत्यावश्यक असेल. जे पप्पू 11 नांदेडने संघाला धावसंख्येची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावा मात्र काहीशा पाहायला मिळाल्या नाही, फक्त आणि फक्त 9 धावा पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज हर्षल या गोलंदाजाला आणला गेलाय. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट रनअप आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर येणाऱ्या वेळेमध्ये गोलंदाज हावी ठरतोय की फलंदाज. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी, एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 16 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू लागून इथून मात्र ट्रॅव्हल झालाय. धावा मिळतायत त्या 2 सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अनिकेत शेलार वारंवार प्रयत्न करतायत. यांच्या नावाने हा शो आपण पाहतोय, अनिकेत शेलार शो. स्वर्गीय षटकारांची हॅट्रिक केली तर रोख रक्कम 5,555 रुपयाची रोख रक्कम मयूर सुतार महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने देण्यात येईल. तत्पूर्वी व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. क्या बात आहे. नेहमीच दुसऱ्या खेळाडूंवरती पारितोषिकाची खैरात करणारे अनिकेत शेलार यांच्यावरती आता मात्र पारितोषिकांची खैरात आहे. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा.
धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 20 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. थोडस हेजी क्लायमेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ऊन पावसाचा खेळ आपण पाहतोय आणि अगदीच शारीरिक क्षमता जी आहे ती वारंवारतेने आपल्याला प्रत्येक खेळाडूची बदललेली पाहायला मिळते. थोडीशी दमछाक होते. त्याचप्रमाणे वारंवारतेने फिजिओथेरपिस्टच्या कडून सल्ला दिला जातो की पाण्याचं आपण जास्तीत जास्त सेवन करा. यावेळेस मात्र देखना पटका निघून जाईल चेंडू. हाय अँड हँडसम षटकार. जोर का झटका है जोरों से लगा लगा शादी बन गई उम्र कैद की सजा सजा जोर का झटका है जोरों से लगा लगा शादी बन गई उम्र कैद की सजा सजा. सामन्याला सुरुवात होईल आणि अखेर तो षटकार आलाय. हाय अँड हँडसम षटकार पाहायला मिळाला. फलंदाज अनिकेत शेलार याच्या बॅटमधनं धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. आपण पाहतोय षटकाराच्या मदतीनं धावफलक 26 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. सव्वीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि अगदीच एक देखणा स्ट्रोक फुल अँड सक्सेसफुल. 6 धावा पाहायला मिळाल्या. 26 धावा फलकावरती आपण पाहतोय. मॅच बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 धावा. गोलंदाज हर्षल याने 2 जे अवांतर धावांची हाताळणी केली होती, चेंडूची हाताळणी केली होती. कमबॅक होणं अपेक्षित होतं पण यावेळेस मात्र क्लीन बोल्ड दांडी गोल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. गोलंदाज हर्षल याने आता मात्र कमबॅक केलंय. त्या फलंदाजाने षटकार लगावला. फलंदाज अनिकेत शेलार या फलंदाजाला डगआउटच्या आश्रयाला धाडण्यामध्ये यश मिळालंय. कारण की गोलंदाज हर्षल याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जी हाताची जादू आहे ती जादू ही करिश्मा त्याने मात्र दाखवलेला आहे. इन स्विंग आउट स्विंग आपण पाहतोय. या पद्धतीने गोलंदाजी करतोय. इथून मात्र एक जमेची बाजू पाहायला मिळते. कमबॅक केलंय. जय संतोषी माता अनगाव संघाने. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅटची करा नशिबाची साथ. यशची रक्षकाच्या बाजूने. विकेटचं पतन. फलंदाज बाद. सावन में लग गई आग. आई गावदेवी साखरोली संघाचे संघनायक मयू 11 धामणगाव संघाचे संघनायक आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 26 धावा. फलंदाज आपण त्वरित या. अतिरिक्त वेळ मात्र खर्च करू नका. या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल. गोलंदाज हर्षल याच्या माध्यमातून. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज हर्षल. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी. 3 षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 26 धावा.
एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली पप्पू इलेव्हन नांदेडने संघाची. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किमान 10 ते 15 धावा जमवणं हे अत्यावश्यक असणार आहे. म्हणजेच एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळू शकते. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये. चला पुढील गोलंदाज आपण त्वरित या. वेळ मात्र खर्च करू नका. अतिरिक्त वेळ खर्च होते याकडे आपण लक्ष द्या. गोलंदाज सनी बॉलिंग मार्क वरती आहे. लाईन ऑफ अटॅक जर आपण पाहिला तर गोलंदाज जितेन याने पहिलं षटक जे हाताळलं त्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये कल्पेश याने चांगली गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर हर्षल याचा जर आपण विचार केला तर 10 धावा खर्च केल्या हर्षल याने. तिसरं षटक आपण या अंती खेळ आपण पाहतोय. धावसंख्या 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आहे सनी. 10 ते 15 पावलांचा रनअप. यावेळेस मात्र अंदाधुंद बॅट फिरवली जाते की काय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट वेग आहे आणि या वेगापुढे फलंदाजांना मात्र काही करता येत नाहीये. असंच काहीसं चित्र खेळपट्टीवरती पाहायला मिळतंय. दुपारचं सत्र आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजांकरता खेळपट्टी मात्र काहीशी रंग बदलताना पाहायला मिळते. फायदा उचलणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हाय अँड हँडसम षटकार, मल्टीमॅसिव्ह हिट, 6 धावा. लाखो दिलाची होता तो जान, असा दिला तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये न परतून, गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये न परतून, गेला आठवण ठेवून. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या आहे फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 32 धावा. षटकाराच्या मदतीनं एक चांगली धावसंख्या. सेफ टोटल इथून मात्र उभारण्याकडचे वाटचाल आहे. जे 2 फलंदाज करतायत. फलंदाज आपण पाहतोय ऋषी आणि त्याच्या समवेत आहे फलंदाज सनी. आणि गोलंदाज सुद्धा सनी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र तीच दिशा, क्षेत्र सुद्धा तेच. मिळत आहेत त्या 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 38 धावा, 38 रन्स. यापूर्वीच आम्ही उल्लेख केला होता की अखेरच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा जर आल्या तर मात्र एक सेफ टोटलकडे वाटचाल ही पाहायला मिळू शकते. पण एक गोष्ट मात्र विसरून जमणार नाहीये. जय संतोषी माता अनगाव संघाची बॅटिंग लाईनअप सुद्धा चांगली आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र प्रहार तर चांगला आहे. चेंडू निघून चाललाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही गाड्या एका रुळावरती आणि पंच गणेश पाटील सरांचा इशारा येईल. फलंदाज पुन्हा एकदा बॅटिंग स्थानवरती, कारण की मिडल क्रॉस होणं खूप गरजेचं आहे. आजकाल स्ट्रॅटेजी वापरली जाते पुढे मागे पुढे मागे. एका एंडने जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा धाव घेण्याकरता एक फलंदाज पुढे मागे मागे पुढे असे इशारे पाहायला मिळत आहेत. पण मिडल क्रॉस खूप गरजेचं आहे. ते मिडल क्रॉस न झाल्यामुळे पंचांनी फलंदाजांना पुन्हा एकदा आपापल्या जागेवरती पाठवलेला आहे. म्हणजेच ऋषी पुन्हा एकदा आपल्याला नॉट स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 39 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या
2 चेंडूंमध्ये किमान एखादा मोठा फटका आला तर अगदीच एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. कारण की येणाऱ्या वेळेमध्ये बॉलिंग लाईनअपमध्ये जर आपण विचार केला तर फ्रंट लाईन गोलंदाज अभिषेक शिलार सुद्धा आहे, त्याचप्रमाणे ऋषी सुद्धा आहे, चांगली गोलंदाजी आहे. पण आव्हान असेल ते मात्र रोखण्याचं गोलंदाज सनी या गोलंदाजासमोर. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. इन वॅकंट एरियामधून चेंडू ट्रॅव्हल होईल आणि निघून चाललाय चेंडू थेट स्वर्गीय रोहिदास पाटील प्रतिष्ठान या खेळाडू कक्षाला सलामी देतोय. मिळतील या 4 धावा. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 43 धावा. एक चांगली धावसंख्या. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी केली जाते फलंदाजांकडून. आपण पाहतोय गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सनी. यावेळेस मात्र बॅटची कडा. फास्ट आउटफील्ड. निघून चाललाय चेंडू. थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. तर वळूया या पुढील होणारा सामना आपल्या भेटी करता येईल. आई गावदेवी साक्रोली आणि त्यांच्या विपक्षात लढत देण्याकरता मयू 11 धामणगाव संघ सज्ज होईल. त्यांच्या समवेत 2 हात करण्याकरता आणि नाणेफेकी कक्षामध्ये जोडले जातील आपल्या समवेत मोनिश पाटील. एकूण एकंदर 47 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्याकरता 48 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. जय संतोषी माता अनगाव या संघासमोर. हॅलो चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहोत द अनिकेत शो आणि तिसऱ्या सत्रातले पहिला मॅचला आपण नाणेफेकी करत आहोत आणि नाणेफेकी करण्यासाठी व्यासपीठावरनं मी आमंत्रित करेन सचिन गोष्टे यांना मी विनंती करतोय नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण यावं. यांच्या वतीने जल है तो कल है जी पाणी व्यवस्था आपण पाहतोय. एका बाजूने धामणगाव, दुसऱ्या बाजूने टीम साक्रोली या 2 संघांना पाहतोय. टॉस केलं जाईल. द अनिकेत शेलार शो असं पाहायला मिळत आहे आणि नाण्याची बाजू जी आहे ती स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक. अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते धामणगाव संघ जिंकलंय. धामणगाव संघाच्या कर्णधाराकडे आपण वळूयात. नाणेफेकीचं कौल जिंकलात. 2 मॅच देखील तुम्ही तुमच्या नावावरती केल्यात. सो कसं वाटलं या मैदानामध्ये खेळताना आणि ओव्हरऑल या स्पर्धेला कशा प्रकारे एन्जॉय केलंय? खेळताना तर खूप मजा येते आणि या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन एकदम सुंदर आणि स्वच्छ आहे. आता अशा प्रकारे तुम्ही अशा स्टेजवरती पोहोचलेत ना की इथून एखादी चुकी तुम्हाला मॅचमधून पराभूत करेल, पण एक मॅच इम्पॉर्टंट आहे. ही मॅच जर जिंकले तर मग आजच्या दिवसात ती शेवटच्या क्वालिफायरपर्यंत पोहोचाल. सो फार महत्त्वाची मॅच आहे. डिसिजन काय असणार आहे आणि डिसिजन घेतल्यानंतरची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे वापराल? आम्ही प्रथम तर क्षेत्ररक्षण करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. जर 4 षटकांची मॅच आपण पाहतोय, सकाळच्या सत्रापासून आपण 4 वेगवेगळे गोलंदाज तुमचे पाहिले. या मॅचमध्ये तेच गोलंदाज कंटिन्यू राहतील का? हो, आम्ही तेच गोलंदाज वापरू. नक्कीच आपण जाऊयात. आपण साक्रोली संघाच्या कर्णधाराकडे. टॉस तर गमावला गेला, आता बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग, बॉलिंग चांगली राहिली होती. जवळपास घरचंच मैदान आहे असंच म्हणावं लागेल. सो आता बॅटिंग करताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि कोणावरती जास्त जिम्मेदारी? आकाश 40 ते 45 धावांचा पोहोचण्याचा प्रयत्न असेल. मागच्या हंगामामध्ये साक्रोली संघाकडनं फार साऱ्या अपेक्षा होत्या, पण तितका चांगला परफॉर्मन्स नाही राहिला. नवीन हंगाम चालू झालाय, नुकताच 2 ते 3 स्पर्धा पार पडल्या गेल्या. या हंगामामध्ये किती साऱ्या अपेक्षा आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही बसलेले असता एकत्र त्यावेळेस चर्चा कशा प्रकारे चालू असते सर्व टीमच्या प्लेयरांशी? काय नाही, सगळ्यांनी 100% दिलं तर टीम नक्कीच चांगलं करेल.
नक्कीच आपण देऊयात शुभेच्छा. टॉस रिपोर्ट इज टीम मयू 11 धामणगाव वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर नाणेफेक झालेली आहे. वळूया आपण पुढच्या सामन्यातील दुसऱ्या सत्राकडे आणि आपल्या समवेत जोडले जातील मोनिश पाटील व्हॉइस ऑफ झिडके. धन्यवाद ऋणजी पाटील. चला जाऊयात आपण लगेचच मॅच कडे. नाणेफेकीचं कौल जे आहे ते मयू 11 धामणगाव संघाने जिंकलंय आणि डिसाईड केले क्षेत्ररक्षण करण्याचं इन्व्हाइट केलं गेलंय समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंग करण्यासाठी. चालू असलेल्या मॅचच्या उत्तरार्धाकडे आपण वळत आहोत, जिथे आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या नियोजनामध्ये उतरलेला संघ आपण पाहतोय. एका बाजूने पप्पू 11 नांदिटणे आणि दुसऱ्या बाजूने जय संतोषी माता अनगाव संघ. प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 47 धावा आणि 48 धावांचं इथून आव्हान दिलं गेलंय. दरम्यान आदरणीय स्वप्नीजी शेलार साहेब पुंडास यांच्या माध्यमातून या दोन्ही संघांना शुभेच्छा, त्याचबरोबर आमच्या आयोजनाला शुभेच्छा आणि कॉम्बॉक्सला देखील शुभेच्छा येतात. धन्यवाद स्वप्नीजी शेलार साहेब. मॅचकडे वळतो आपण. 48 धावांचं आव्हान आहे आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज आपण पाहतोय अभिजित उर्फ अभि. दरम्यान डीजे प्रतीक पावसे यांच्या माध्यमातून देखील द अनिकेत शेलार शो या आयोजनाला शुभेच्छा येतात आणि त्याचबरोबर आमच्या या मॅचला देखील शुभेच्छा. धन्यवाद प्रतीक पावसे. मॅचकडे वळत आहोत आपण. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती गोलंदाजीवरती गोलंदाज अभि आणि स्ट्रायकर एंडला देवेंद्र गोणे. पहिलाच बॉल हवेमध्ये होता, लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने आता धडक द्यायला निघतोय, सरळ निघून जातोय सीमा रेषा बाहेर. पहिला बॉल, पहिला चौकार, पहिला 4. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये मयूरजी सुतार हे जॉईन आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर अभि. पहिला चेंडू 4 धावा त्याच्या विपक्षामध्ये पाहायला मिळाल्या. देवेंद्र गोडे मागच्या मॅच मध्ये चौकार मारला, त्यानंतर परतले गेले होते. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, तितकंसं कम्फर्टेबल नव्हते फटक्याच्या पाठीमागे आणि एक सिंगल धाव मात्र फळकावरती बनवली गेली. बॅटची कडा घेतली आणि एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 5 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगती पथावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पाहतो. यावेळेस स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय जितेन दिंगोरे. बोलतो यार. चेंडू क्रमांक 3 अभिच्या हातामध्ये चेंडू आहे. ओहो, लोअर फुल टॉस चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर, चांगल्या लेंथ वरती चेंडू. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 चौकार एका सिंगलच्या मदतीने 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावरती. पाच धावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 4 पुढे टाकलाय, ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचले होते ऑलमोस्ट तिकडे, पण त्यानंतर दूर राहिला त्यांच्यापासून चेंडू. 2 धावा फळकावरती जोडल्या जातील, आणखी 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात जाऊन पोहोचला 7 आकड्यावरती. हळूहळू का होईना पण धावसंख्या गुणफलक जो आहे तो खेळता ठेवण्याचं काम हे दोन्ही बॅटर्स करतात मैदानावरती. ठाऊक आहे दोघांना, चाणाक्ष आहेत. देवेंद्रचा विचार केला, डावकुराताचा फलंदाज अटॅक करतोय. दुसऱ्या बाजूने विचार केला जितेनचा, तर जितेनला ठाऊक या परिस्थितीला कशी बदलवायची. कॅप्टन कर्णधार ऑलवेज आक्रमकता दाखवतो. इथे पहा, कम्फर्टेबल नव्हते फटक्या पाठीमागे, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, बॅटची आउटर एज लागली आणि त्यानंतर शॉट थर्ड मानला. आणखी एक सिंगल आपल्या खात्यामध्ये ऍड केली जाते आणि एका सिंगलने धावा फळकावरती 8 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, पण त्यानंतर मी गोलंदाज अभिचं कौतुक करेन की मग पुढच्या या दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल, मग डॉट बॉल आणि त्यानंतर 2 धावा आणि मग 5व्या चेंडूवरती एक सिंगल. म्हणजे ओव्हरऑल त्याने आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले आणि 5 चेंडू जे आहेत ते चांगला लेंथ आणि लाईन वरती हाताळलेत. पहिला चेंडूचा विचार केला, चौकार हा नशिबाचा मिळाला होता बॅटरला.
गोलंदाजी चांगली चालू आहे. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे बंदिस्त ठेवण्याचं काम. शेवटचं डिलिव्हरी रिव्हर्स स्वीप टेम करायचं होतं, पाठवरती नाही चेंडू घेऊ शकले देवेंद्र आणि तदनंतर षटक झाले समाप्त. एक सक्सेसफुल षटक, विकेटलेस राहिले पण गोलंदाजी चांगली राहिली. पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलं गेलं आणि ज्या पद्धतीने स्ट्रॅटेजी बनवली होती की पहिल्या षटकामध्ये जितक्या कमी धावा देता येतील तेवढा बेनिफिट होऊ शकतो आणि त्याच कॅल्क्युलेशनने पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या गेल्यात अभिच्या माध्यमातून त्या 8. चला जाऊयात मॅचकडे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती गोलंदाजीवरती ऋषी. पहिलाच बॉल, पंचांचा इशारा, पंच गणेश पाटील सरांचा इशारा येतो. इट्स वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली गेली. आपलं लाभलेले पंच गणेश पाटील सर, राजेंद्र बजागे सर आणि दोन्ही पंच चर्चेत असलेले पंच आहेत. अनेक वर्षांपासून आपण पाहतोय आपल्या असोसिएशन मध्ये, मागच्या 2 ते 3 वर्ष आपण पाहतोय एक चांगलं वर्क त्यांचं आहे आपल्या असोसिएशन मध्ये. आणि आजवल आज जर पाहिलं गणेश पाटील सरांकडे जर लक्ष दिलं तर भिवंडीचा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामो ज्याला पहिलं चर्चेत नाव आणलं तर गणेश पाटील. एक जुना क्रिकेटर, अनेक वर्ष सिटी क्रिकेट भिवंडीचा गाजवलेलं नाव. त्याचबरोबर राजेंद्र बजागे सरांचा विचार केला तर यांनी देखील सिटी क्रिकेटमध्ये फार मोठं नाव होतं. अनेक वर्ष त्यांना क्रिकेटला दिले गेले आणि अजून देखील 40+ मध्ये त्यांचा गाजावाजा चालू आहे. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटची नाळ अशी असते ना, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, उंची उंची लांबी जितकी हवी तितकी मिळाली, चेंडू निघून जाईल सरळ. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद दिसे. बघा सकाळच्या सत्रामध्ये मी म्हटलं होतं आणि मगाशी देखील चर्चा करत होतो की क्रिकेटच्या सोबत जोडलेली नाळ असते ना, ती माणूस कुठेही जाऊ द्या त्या क्रिकेट पासून दूर होत नाही. आणि ते जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आमचे दोन्ही पंच. कारण की असं म्हटलं जातं ना की कबुतराला गरुडाचे जरी पंख लावले ना तर तो गरुडा एवढा उंच उडू शकत नाही, कारण की ते उडणं उंच ते रक्तात असलं पाहिजे. आणि या दोन्ही पंचांच्या रक्तात क्रिकेट आहे. क्रिकेट पासून फारसे दूर जाऊ शकत नाही. पंचांचा इशारा. रनआउटच्या माध्यमातून विकेट क्रमांक 1 मिळतोय आणि बाद होणारा बॅटर कोण? जितेन. महत्वाचा खेळाडू कॅप्टन जितेनला परतावं लागेल माघारी. बरोबरी करायला दम लागतो असा जिगरा तो कायम ठेवतो. जिगरा तो कायम ठेवतो असा जिगरा तो कायम ठेवतो. कधी कुणाला घाबरत तो नसतो. बेधडक कडक नेहमी बोलतो. बेधडक कडक नेहमी बोलतो. बेधडक कडक नेहमी बोलतो. भेट घेण्या षटक क्रमांक 2 चालू असताना आता धावा फळकावरती जर पाहिला तर धावा फळकावरती आपण 16 पाहतोय. विकेट गमावला गेला हा पहिला ब्रेक थ्रू मिळताना टीम नांदेडने संघाला घरच्या मैदानामध्ये, घरच्या स्पर्धेमध्ये, स्वतःच्या आयोजनामध्ये खेळताना आपण नांदेडनेकरांचे सगळे खेळाडू पाहतोय. अपेक्षा राहतील सगळ्या प्रेक्षकांच्या की आपला संघ कुठेतरी इथून एक चांगली कामगिरी करत पुढे जावा आणि त्या अपेक्षांना साजेल असं काम मैदानामध्ये चालू आहे. बॅटिंग देखील चांगली राहिली, बॉलिंग चांगली करतायत. पूर्णपणे दबाव आता अनगाव संघावरती टाकण्याचा प्रयत्न आणि बॅटर इन ॲट नंबर 3 वरती प्रफुल्ल.
आल्या आल्या बाखांचा वापर करताना ओ हो एक्स्ट्रा कव्हरला इट्स अ क्रॅकिंग शॉट. षटकार. त्याच्याच नावाचा टेडा आलाय महाराष्ट्र सारा गाजवलाय महाराष्ट्र सारा गाजवलाय धन्यवाद दिजे. गणेश पाटील सरांनी देखील दाद दिली या फटक्याची. अफलातून फटका होता. अगदी फ्रंट फुटवरती ड्राईव्ह केलं चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट, सरळ 6 धाब्यांकरिता. म्हणून म्हटलं होतं ना की डोक्यावरचा तणाव थोडासा वाढेल गोलंदाजांच्या. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 22-22 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये देखील या बॅटरने पूर्णपणे धमाके टाकले होते या मैदानावर. ऑफ स्टंपच्या बाहेर हलक्या गतीने पॉइंटला खेळायचं होतं. बॉलची गती नाही मापता आली. डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाले. टोटल 5 आणि धावा फळकावरती पाहतो. 1 विकेट गमावताना 22 आकड्यावरती. पहिला विकेट गमावला गेला जितेन, पण देवेंद्रच्या समवेत आता प्रफुल्लला पाहतोय. पुढचा बॉल शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑनचा खेळाडू वेगाने तिथपर्यंत पोहोचतो. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं षटक झाले समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थात 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती बनवल्या गेल्या त्या म्हणजेच 23 आणि आता 12 चेंडू 23 बनवल्यात. 12 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे. 25. 12 मध्ये 23 बनवल्यात, 12 मध्ये बनवायच्यात 25. 48 धावांची गरज आहे. 25 धावांची अजून देखील गरज लागेल मैदानामध्ये. 23 धावा बनवल्या गेल्या. महत्वाचा विकेट मिळाला, पण त्यापेक्षा महत्वाचा खेळाडू हनगाव संघाकडनं अजून देखील मैदानामध्ये प्रफुल्ल गोणेला पाहतोय. पहिला चेंडूवरती 6 धावा, त्यानंतर एक सिंगल, 7 धावा वैयक्तिक त्याने बनवल्यात. जितेनचा विचार केला तर जितेनच्या बॅटमधनं 1 षटकार, 1 सिंगल, 1 डबल, टोटल धावा त्याने बनवल्या 9 धावा. देवेंद्रचा विचार केला तर 1 चौकार, 1 सिंगल आणि 1 डॉट बॉल देवेंद्रच्या नावावरती. म्हणजे देवेंद्रने योगदान दिले 5 धावांचं. तिन्ही बॅटरचा टॉप 3 बॅटर्सचा विचार केला तर आक्रमकता दाखवतायत, संयमी खेळ दाखवतायत, सिच्युएशन ओळखून खेळायचा प्रयत्न करतायत. सो डिफिकल्टीज थोड्याशा गोलंदाजांना वरत असतील. विकेटच्या शोधामध्ये आहेत कर्णधार नांदिटणे संघाचे आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती गोलंदाज अजय भोईरला पाहतोय आपण. तिसरा चेहरा अजय भोईर. 25 धावा म्हणजे अर्थात 12.50च्या सरासरीने धावसंख्या फळकावरती बनवायच्यात. फारशा कठीण नाही आहेत. एक मोठा फटका, डबल, सिंगल चालू राहिला तर मॅच बनवू शकते, पण 1-2 विकेट मग नांदिडणे संघाला या मॅच पासून कोणी दूर ठेवणार नाही. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खोलवरती राहिला आणि अशा प्रकारचे चेंडू अनेकदा आपण पाहिलेत. बॅटर्सला थोडेसे डोकेदुखी देतात. पाठवरती तितक्या चांगल्या पद्धतीने येत नाही, कॅल्क्युलेट नाही करता येत, चेंडूच्या मारेटवरती नाही जात आहेत. त्यामुळे की काय पहिला डॉट बॉल आलाय आणि चेंडू क्रमांक 2 बॉल तयार. पाठची कडा, मिल गई विकेट. बड़ी मछली जाल में. म्हणतो निघून ये लवकर, ना ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. स्ट्रॅटेजी होती गोलंदाजाची. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला. ठाऊक होतं की ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला हा बॅटर प्रफुल्ल छेडखानी करण्याचे प्रयत्न करतो. मागच्याच षटकामध्ये देखील आपण पाहिलं होतं लेट कट करण्याचा प्रयत्न. इथे देखील ऑफसाईडचा बॉल चेंडूच्या मॅरेट पर्यंत नाही पोहोचू शकले आणि दूरवरनं ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारच्या चेंडूला अनेकदा एज लागते. ते दृश्य मैदानामध्ये पाहिलं. म्हणून म्हणतात ना की एखादा बॅटरचा स्टान्स काय असतो ते ओळखून त्याच्या अगेन्स्ट स्ट्रॅटेजी बनवणं आणि ती स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करणं तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. आणि ते सध्याच्या घडीला मैदानात केलं आणि मग सक्सेसची पायरी तुम्हाला मिळाली. प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्हाला परमेश्वराचं दर्शन असं नाही मिळणार, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा तितकासा चांगला संपर्क तर नाहीये. 1 धाव बनवली जाईल. पंचांचा इशारा, बॅटची कडा घेतली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 आकड्यावर.
एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 24. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला डॉट बॉल, तदनंतर विकेट, तदनंतर एक सिंगल धाव. स्ट्रायकर एंड वरती देवेंद्र गोडे. देवेंद्र गोणे डावखुरा आताचा फलंदाज, लेफ्ट हँडेड बॅटर, ऑलवेज राईट हँडेड बॉलरच्या अगेन्स्ट डोकेदुखी. आक्रमकता दाखवली जाईल का देवेंद्रच्या माध्यमातून पाहावं लागेल. लाफ करायचा प्रयत्न होता, बॅट पासून दूर राहिला चेंडू. पंचांचा इशारा, डॉट बॉलची समाप्ती. अजून एक डॉट बॉल येत आहे. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅकचे इशारे देताना गोलंदाज अजय. पहिल्या षटकाचा विचार केला तर अभिने चांगली गोलंदाजी हाताळली. दुसऱ्या षटकामध्ये ऋषीच्या अगेन्स्ट एक मोठा फटका, 2 मोठे फटके आले आणि ऋषीचे देखील चांगली गोलंदाजी राहिली. तिसऱ्या षटकामध्ये अजय कमबॅक करतोय. दरम्यान आदरणीय विशालजी निमसे साहेब पुण्यावरनं, अहमदनगरवरनं त्यांच्या शुभेच्छा येतात आणि प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी त्यांच्याकडनं पारितोषिक येतोय, तो म्हणजे 200 रुपयाचा. त्याचबरोबर आदरणीय निलेशजी गोतारणे साहेब कवाड यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपण पाहत आहोत स्वर्गीय रोहिदास पाडी स्मृती चषक 2024 हे महासंग्राम आणि या स्पर्धेचं टायटल आहे द अनिकेत शेलार शो. बोलत यार, लाफ करायचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल येतोय. अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी कंप्लीट झाली. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 12 मध्ये 25 धावांची गरज असताना या 6 चेंडूमध्ये धावा फलकावरती बनवल्या फक्त आणि फक्त एक. मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. एकही धाव या गोलंदाजाने खर्च केली नाही, कारण की लेग बाईज आणि बाईज या धावा अशा असतात ना की ते बॅटरच्या खात्यामध्ये देखील नाही आणि बॉलरच्या खात्यामध्ये देखील नसतात. ते एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण धावा अंकित करतोय आणि त्यामुळे पहिली आय थिंक सो सेकंड मेडन ओव्हर असेल आजच्या दिवसातील गोलंदाज अजयच्या माध्यमातून. आणि आता विजयासाठी 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आणि षटक क्रमांक 4 शेवटचा आणि अंतिम हाताळण्यासाठी अजून एक वेगवान रफ्तार सौदागर धीरज गोलंदाजीवरती आपण पाहतोय. बिकट परिस्थितीमध्ये सापडली आहेत सध्या टीम आई संतोषी माता अनगाव संघ, कारण की 6 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्यात. पहिले 2 चेंडू फार महत्वाच्या दोन्ही संघांसाठी. पहिला 2 वरती एखाद दुसरा मोठा फटका बसला मॅच जिवंत असेल, अन्यथा मॅच फार दूर दिसेल. पहिला बॉल, हो हो हो, पायावरती आदळलाय, वेगाने चेंडू आदळला. तदनंतर पंचांचा इशारा, लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 25 आकड्यावरती. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये पहिली धाव या षटकामध्ये. आता 5 मध्ये बनवायच्या धावा 23. प्लेड अँड मिस, डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आता 4 चेंडू 23 धावा, अर्थात 4 चेंडू आणि 4 षटकार जोडावे लागतील. चला, यानंतरची होणारी मॅच रेडी राहायचे दोन्ही संघाने. अशा दिवसामध्ये अफलातून मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले. अनेक साऱ्या बॅटरची आतिषबाजी, बॉलरचे चांगले कारनामे. वा वा म्हणून म्हटलं होतं ना की रफ्तार के सौदागर आहे गेंदबाज. वेगावरती स्वार आहेत, नियंत्रण चांगलं आहे चेंडूवरती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय तर फुलर लेनचे टप्पे वारंवार हाताळले जातात. एका क्रीज मध्ये हाताळण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहताना यावेळेस स्लोवा टॉस होता. ऑन साइडला हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 26-26 आकडावर. आता मॅच दूर राहिली आहे. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी. लास्ट 2 डिलिव्हरीज रिमेनिंग. पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आतमध्ये डीपला प्रोटेक्ट करतायत. एक सिंगल धाव, एका सिंगलने आता काही फायदा नाही होणार आहे अनगाव संघाला.
पहिले 2 षटक जसे कंप्लीट झाले असं वाटत होतं की मॅच इक्वल पोझिशन मध्ये, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये 21 धावा जोडल्या होत्या, मग 12 मध्ये 21 जोडल्या होत्या, 12 मध्ये 25 ची गरज होती. पण तिसऱ्या षटकामध्ये जी काही कलाटणी दिली किंवा तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने जे काही चित्र पूर्ण बदलवलं ना, त्यामध्ये टीम नांदेडने संघ आता या चांगल्या पोझिशन मध्ये पोहोचताना आणि आपले विजय आपल्या नावावरती करून घेताना पाहायला मिळाला. हार्ड लक टीम अनगाव, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि ऑल द बेस्ट अँड कंग्रॅच्युलेशन टीम पप्पू 11 अर्थात रोहिदास पाटील स्मृती प्रतिष्ठान नांदेडने संघाला देऊयात आपण शुभेच्छा. होता तो जान असा दिला